या व्हिडिओमध्ये आपण लेड आम्ल विद्युत घटाची रचना आणि तो कसा काम करतो हे बघूया. सगळ्यात आधी आपण एक प्लास्टिकचं भांड घेऊ. त्यात विरल H2SO4 भरू. यालाच विद्युत अपघटनी किंवा इलेक्ट्रोलाइट म्हणतात. नंतर आपण दोन ठोकळे घेऊ. एक लेड डायऑक्साईडचा आणि एक शिशाचा. यांना आपण विद्युत आग्र म्हणतो. जेव्हा आपण लेड डायऑक्साईडचा ठोकळा H2SO4 मध्ये बुडवतो, तेव्हा तो H2SO4 सोबत लगेच अभिक्रिया करायला लागतो आणि ऋणप्रभारित कण किंवा इलेक्ट्रॉन्स गमावतो. तर शिस्याचा ब्लॉक पण H2SO4 सोबत अभिक्रिया करतो, पण तो ऋणप्रभारित कण घेतो. चला बघूया हे सगळं काम कसं करतं. आपल्याकडे इथे धन आणि ऋण प्रभार आहेत. लेडच्या विद्युत आग्रामध्ये पण आहेत. आता काय होतं तर लेड डायऑक्साईडच्या विद्युत आग्रामध्ये असलेले ऋणप्रभारित कण विद्युत अपघटनीमध्ये जायला लागतात. कारण त्याला ऋणप्रभारित कण किंवा इलेक्ट्रॉन्स गमवायचे बरोबर. आणि शिस्याचा विद्युत आग्र ऋणप्रभारित कण घेण्याचा प्रयत्न करतो आणि इलेक्ट्रॉन्सना स्वतःकडे खेचतो बरोबर. यामुळे काय होतं तर शिस्याच्या अग्रावर ऋणप्रभार आहे आणि लेड डायऑक्साईडच्या अग्रावर धनप्रभार आहे. म्हणून आपण त्यांना धनविद्युताग्र आणि ऋणविद्युताग्र अशी नावं देतो. आता जर इथे ऋणप्रभार आहेत आणि धनप्रभार आहेत, ते वेगळे असल्यामुळे काय होईल? अर्थातच त्यांच्यामध्ये विभवांतर निर्माण होईल. या दोन्ही विद्युताग्रांमध्ये साधारण 2 व्होल्टचं विभवांतर असतं. आता तुम्हाला असं नाही वाटत का की शिस्याच्या विद्युताग्रावर खूप जास्त ऋणप्रभारित कण असल्यामुळे ते एकमेकांना दूर ढकलतील आणि लेड डायऑक्साईडच्या विद्युताग्रावर धनप्रभार जास्त असल्यामुळे जर या इलेक्ट्रॉन्सना संधी मिळाली तर ते आनंदाने परत धन इलेक्ट्रोडकडे धाव घेतील, हो ना? तर जर आपण एक तार जोडली तर ती या इलेक्ट्रॉन्सना परत जाण्यासाठी एक मोफत तिकीट दिल्यासारखं आहे. ते परत धनाग्राकडे धावायला लागतील. हे ऋणप्रभारित कण परत धन इलेक्ट्रोडकडे धावतात आणि आपल्या घरी जातात. तुम्हाला काय वाटतं की ही प्रक्रिया इथेच थांबेल? नक्कीच नाही. लेड डायऑक्साईड पुन्हा H2SO4 सोबत अभिक्रिया करेल. हे ऋणप्रभारित कण पुन्हा विद्युत अपघटनीमध्ये जातील आणि लेड इलेक्ट्रोड त्यांना स्वतःकडे खेचेल. आणि कारण आपण इथे ही तार जोडलेली आहे, हे ऋणप्रभारित कण परत लेड डायऑक्साईडच्या ब्लॉककडे धावतील. आणि ही जी अभिक्रिया आहे ती वारंवार होत राहील. आणि जेव्हा ही अभिक्रिया वारंवार होत राहील तेव्हा हे असं दिसेल, जिथे ऋणप्रभारित कण लेड डायऑक्साईडच्या ब्लॉकपासून सुरू होतात, विद्युत अपघटनीमध्ये जातात आणि मग तिकडून लेड इलेक्ट्रोडकडे परत जातात. आता समजा मी एक पंखा जोडला तर काय होईल? तर तो पंखा चालायला लागेल. इथे काय होतंय की ऋणप्रभारित कण ऋण इलेक्ट्रोडमधून धन इलेक्ट्रोडकडे धावत आहेत आणि या प्रक्रियेत ते पंख्याला भेटतात. ते पंख्याच्या मोटारीतून जातात आणि पंख्याला फिरवतात. आता पंख्याऐवजी जर आपण एक बल्ब जोडला असता तर तो लागला असता. तर अशा प्रकारे एक लेड आम्ल विद्युत घट काम करतो. आता आपण लेड आम्ल बॅटरी कशी काम करते ते पाहूया. बॅटरी म्हणजे अनेक विद्युत घट एकत्र जोडलेले असतात. समजा आपण 4 विद्युत घट घेतले आणि त्यांची एकसर जोडणी केली. एकसर जोडणीमध्ये आपल्याला एका घटाचा ऋण आग्र दुसऱ्या घटाच्या धन आग्राला जोडायचे. अशा प्रकारे आपण या घटांची एकसर जोडणी करून घेऊया. आता जर आपण पहिल्या घटाच्या धन इलेक्ट्रोड पासून एक तार घेतली आणि तसंच शेवटच्या घटाच्या ऋण इलेक्ट्रोड पासून एक तार घेतली, तर बॅटरीच्या एका टोकाला आपण धन टर्मिनल आणि या दुसऱ्या टोकाला ऋण टर्मिनल म्हणतो. जर आपण बॅटरीच्या धन आणि ऋण टर्मिनलच्या मध्ये एक पंखा जोडला तर तो चालायला लागेल. आपल्याला जो उजव्या बाजूला बॅटरीचा बॉक्स दिसतोय त्यामध्ये अनेक घट असतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात. बॅटरीला 2 टर्मिनल्स असतात. हे आहे ऋण टर्मिनल किंवा टोक आणि हे आहे बॅटरीचं धन टर्मिनल किंवा टोक. जर आपल्याला कोणतंही उपकरण चालवायचं असेल तर ते उपकरण आपण बॅटरीच्या धन आणि ऋण टर्मिनल सोबत 2 तारांनी जोडायला हवं. आता आपण लेड आम्ल बॅटरीचे काही उपयोग पाहूया. लेड आम्ल बॅटरी ही कार बॅटरीजमध्ये किंवा ट्रक आणि बाईकमध्येही इंजिन सुरू करण्यासाठी वापरली जाते. तसंच पॉवर बॅकअप म्हणून घरांमधल्या किंवा उद्योगांमधल्या इन्व्हर्टरमध्ये बॅटरी वापरली जाते. सेलफोन टॉवर्समध्ये देखील बॅटरी ही
मुख्यतः बॅकअप म्हणून वापरली जाते. ऊर्जेची साठवण करण्यासाठी बॅटरी ही सौर ऊर्जा प्रणालीमध्ये वापरली जाते. दिवसा सौर ऊर्जेने बॅटरी चार्ज केल्या जातात आणि रात्री त्यातून वीज वापरली जाते. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.